रामकृष्ण हरी मंडळी, आपली दिंडी आता वेळापूर या ठिकाणी पोहोचलेली आहे. या ठिकाणी दत्तात्रय सोळंके, दत्तात्रय घोरपडे आमचे सहकारी हे स्वयंपाकामध्ये महिलांना मदत करत आहेत. आज आपल्या वारीतीलच एक महिला संगीताबाई ढमाले यांची दुपारी पंगत आहे आणि संध्याकाळी त्यांची जावई आणि मुलगी यांच्या वतीनं पंगत देण्यात आली. काय ते बाबा असंच आहे ना. ही एक छोटीशी मस्करी केली. शनी महात्म्याचं सुद्धा आम्ही वाचन केलं आणि ते आपण समोर पाहतायत. गोविंदराव सावंत आणि दिंडी मालक किशन महाराज यांनी वाचन व अर्थ सांगितला आणि आता शनी महात्म्याचा आपण या ठिकाणी आरती चालू आहे. त्यानंतर आमच्या वारीमध्ये अचानकपणे गोकुळदास लोहिया हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील आहेत. यांचं या वारीमध्ये सासवडपासून एकादशीपासून ते पंढरपूरमध्ये एकादशीपर्यंत पूर्ण दिवस ते अन्नदान करतात. त्यांनी ही आम्हाला भेट दिली. चाकूर तालुक्यामधलीच आमची दिंडी असल्यामुळं उजळबे या ठिकाणची आमच्या वडिलांचे त्यांचे जुने संबंध आहेत. त्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं अन्नदान होत असतं. त्याचबरोबरनं दुपार झाल्याच्यानंतर शनी महात्मा संपल्याच्यानंतर गोकुळदास लोहिया यांची भेट झाल्याच्यानंतर आम्ही हरिपाठ सुरू केला. हरिपाठामध्ये सर्व महिलांनी उत्साही वातावरणामध्ये हरिपाठ केला. वेळापूरला आपण नेहमी दरवर्षी ज्या ठिकाणी थांबतो त्याच ठिकाणी यावर्षी थांबलेलो आहोत. पवार आबा यांच्या घरासमोर प्रांगणामध्ये त्यांनी आता गोठा तयार केला आहे. तिथंच लागून आम्ही राहिलेलो आहोत. सत्यम हॉटेल ह्या हॉटेलच्या पुढल्या बाजूला आम्ही मुक्कामाला आहोत आणि या ठिकाणी मनसोक्तपणे अगदी आनंदी वातावरणामध्ये सर्वांनी हरिपाठाचं टाळ मृदंगाच्या ठेक्यावरती गायन केलं. त्यानंतर शिवलीलामृत या पोथीतील 14वा अध्याय भक्त चांगुणाचा याचंही पठण करण्यात आलं आणि किशन महाराज यांनी त्याचा अर्थ सांगितला. वचन ऐकल्याबरोबर ह्या जमान्याचं विकरून नव्हतं ते. जर ह्या जमान्यात जर आरडलं 4 घंट्याला बी ना माय किती बी चिरको. बाळाला आरडल्याबरोबर बाळ झुन 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 उमर वाजवत आले. आते तिसी करुणे नमन माता पित्याचे धरिले चरण. माता म्हणे तुझे पिशित दान आतिथी मागतो. आल्याबरोबर आईची चरण सेवा केली. बापाच्या पाया पडला आणि आई काय म्हणणार तुझं. सांगितले रे बाळा, महाराज तुझ्यासाठी वाट बघत बसल्यात. अनेक दिंड्याचे आज जरी मुक्काम असले तरी रस्त्यानं मात्र अविरतपणे वारकऱ्यांची संख्या पंढरपूरकडे जाण्याची चालूच आहे. अखंडितपणे कुठल्याही प्रकारचा खंड न पडता हे लोक पंढरपूरकडे वारकरी निघालेले आहेत. आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत ते हेच ठिकाण. हा समोर गोठा, त्याच्या पाठीमागं घर आणि त्याच्या समोरल्या बाजूला रोडकडल्या बाजूनं आमची ट्रक थांबलेली आहेत. 2-3 पाला आहेत. अशा पद्धतीने ह्या लोकेशनवरती आम्ही थांबलेलो आहोत. तर हे वारकरी आता उद्या वाखरीला जातील आणि पंढरपूरमध्ये गेल्याचं समाधान सर्वांना लाभेल. आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्वांना ओढ लागलेली आहे आणि रस्ते भरभरून वारकऱ्यांच्या संख्येनं वाहत आहेत. आता या वारीचा शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वांना आता पंढरपूरमध्ये जाण्याची, चंद्रभागेमध्ये डुंबण्याची, स्नान करण्याची आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याची ओढ लागलेली आहे. आणि त्या ओढीनं सर्वजण ज्यांच्या दिंड्या वगैरे नाहीत ते पुढे चालत आहेत. त्यांच्या दिंड्या आहेत, दिंडीमध्ये सहभागी आहेत. परंतु सर्वांची आता डोळे पंढरपूरकडे लागलेले आहेत आणि पांडुरंगाचं दर्शन केव्हा होईल याची वाट आता सर्व वारकरी पाहत आहेत. ज्या विठुरायाला भेटण्यासाठी ते आलेले आहेत त्याच्या दर्शनासाठी ते आतुर आहेत. खरं वेळापूरमध्ये एकंदरीत आपण काय केलं दिवसभरामध्ये ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. परत एक वेळेस आजच्या आनंद त्याचं तुम्हाला नाव सांगतो. संगीताबाई ढमाले यांची दुपारी पंगत होती आणि त्यांची जावाई यांची पंगत संध्याकाळी होती. अशा पद्धतीनं आजची पंगत झाली. तर उद्याला आपण आता वाखरीमध्ये भेटूच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.